आता आपल्यासोबत स्वतः शिवसैनिक आहेत आणि नेमका त्यांच्या हातात आहे ना आपल्याला नोटा दिसतात. नेमका तुम्ही नोटा का आणल्यात? नोटा का आणल्यात? आमचं सरकार क्लब चालवणार आहे, बायका नाचवणार आहे, पैसे उडवणार आहे, म्हणून आम्ही नोटा आणल्या. कुणाला देणार ते नोटा? आमच्या सरकारला. त्यांना नको कमी पडले तर आम्ही हे देणार. खूप मंत्री आहेत, वादग्रस्त मंत्री आहेत, त्यातल्या कुठल्या मंत्र्यांना कमी आहोत? आम्ही कुठे कमी आहोत? आम्ही पण भरपूर आहोत. पण त्यातल्या कुठल्या मंत्र्यांना ह्या नोटा द्या? आता आहेत ना आमचे खेडचे मंत्री, मग काय बायका नाचवायचे. माहितीये ना नाव काय आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहिती. नाव काय आपलं खेडचे कोण आहेत तेही माहिती आहे आणि बायका कोण नाचवतात तेही माहिती आहे तुम्हाला. पण ज्या पद्धतीने मंत्र्यांची ही कृती दिसून येते, म्हणजे सरकारमधले ते गृहराज्यमंत्री आहेत आणि त्यांच्यापासून म्हणजे थेट अनिल परबांनी हा विषय जो तो लावून धरला होता आणि त्याचा खुलासा देखील त्यांनीच केला. कसं वाटतं जेव्हा म्हणजे गृहराज्यमंत्र्यांचं स्वतःचं असं काहीतरी समोर येतं आणि एक सामान्य नागरिक म्हणून पक्षांतर्गत जेव्हा आपण एक सामान्य नागरिक असतो, एक मतदार असतो, तेव्हा कसं वाटतं आपल्याला? कसं वाटतं हा प्रश्नच मला म्हणजे तळपायाची आग मस्तकात जाते. गृहराज्यमंत्री जेव्हा त्यांचा क्लब असतो, त्या बायका नाचवतात आपल्या हॉटेलमध्ये, कसं वाटणार आम्हा महिलांना? आम्ही महिलांची सुरक्षा आम्ही बघतो. गृहराज्यमंत्री आहेत, आमचे प्रश्न असतील तर आम्ही त्यांच्याकडे घेऊन जायचं. आम्ही जेव्हा मनात असतं, आम्ही आजपर्यंत घेऊन गेलो नाही, कारण तसं काही आम्हाला त्यांच्यात तसं काय दिसलंही नाही की ते आम्हाला मदत करू शकतील किंवा काय. पण जेव्हा असं आम्ही बघतो की सरकारचे गृहराज्यमंत्री, आमच्या महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री, जेव्हा त्यांचं हॉटेल आहे, त्यांच्या हॉटेलमध्ये महिला नाचतात, काय वाटणार आम्हाला? काय वाटणार आम्हाला सांगा? कृषी मंत्री होते माणिकराव कोकाटे, आता त्यांचं खाते बदल केलंय, क्रीडा खातं दिलंय त्यांना आणि तेच कुठेतरी सभागृहामध्ये रमी खेळताना आढळून आले होते. काय वाटतं? तेच तर मी सांगते ना, नाकर्ते सरकार आहे. यांच्या सरकारचा आपल्या मंत्र्यांवर सुद्धा अंकुश नाही. काय करतायत, काय नाही करतायत. अरे दुसरे मंत्री एक आहेत ते तर बेडवर पैसे पसरून बसलेले आहेत, बेडवर पैशांच्या बॅगा, आणि आम्हाला सांग. आणि त्यांचं वक्तव्य असं आहे घरचं आहे. अरे घरी असो, हॉटेलमध्ये असो, रस्त्यावर असो, नाही तर कुठे झक मारत असा तुम्ही, असे पैसे तुम्ही पसरून ठेवणार? काय तो अपव्य आहे आणि किती पैशांचा तो अपमान, आणि आमचाही अपमान. हे पैसे कोणाचे आहेत? आमचे पैसे आहेत, आम्ही भरलेला टॅक्स आहे तो, हा तुमच्याकडे आलेला आहे. ह्या पैशांचा तुम्ही काय अपव्यय करताय? कुठल्या अधोगतीला जाताय तुम्ही? कुठल्या अधोगतीला जाताय तुम्ही? महाराष्ट्र त्यांना महाराष्ट्राची वाट लावायची आहे, पर्यायानं मुंबईची वाट लावायची आहे. मुंबईत मराठी माणूस ठेवायचाच नाहीये त्यांना. त्यातलं आणखीन एक कारण असं, मुंबईत मराठी माणूस त्यांना नेस्तनाबूत करायचा आहे. मुंबईतला मराठी माणूस निस्तनाबूत करायचा असं तुमचं थेट म्हणणं आहे. एकीकडे कुठेतरी तिसरी भाषा लागू केली जाते, त्याच्यावरती सक्ती आणली जाते, कुठेतरी त्याच्यावरती आता कमिटी स्थापन केली, समिती स्थापन केली नरेंद्र जाधवांची. काय वाटतं येणाऱ्या काळामध्ये हा प्रश्न मिटेल? म्हणजे हा जो आता मिटलेला आहे तो तसाच मिटून राहील की त्या समितीच्या माध्यमातून काहीतरी नवा अहवाल काढून पुन्हा तो विषय लावून धरला जाईल? कसा लावून धरणार? आज आमच्यासोबत राजसाहेब ठाकरे सुद्धा आहेत, आवर्जून त्यांचं नाव घेईन. आज जर उद्धव साहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे जर एकत्र आहेत आणि जर मराठीसाठी झुंजत असतील तर तो प्रश्न कसा मार्गी लागेल? आणि जर मार्गी लावायचा प्रयत्नही केला, अयशस्वी प्रयत्न, तर त्याचा असंतोष त्यांना, त्याचा उद्रेक त्यांना बघायला मिळेलच. सरकारच्या वादग्रस्त मंत्र्यांविरोधात हे आंदोलन छेडण्यात आलंय. एकंदरीत हकालपट्टीची मागणी करताय. वाटतंय का सरकार हकालपट्टी करेल या मंत्र्यांची? सगळीकडून जर जनजागृती होत असेल विरोधी पक्षातून तर मग का नाही होणार? आपण प्रत्येकाने जर, जनतेने सुद्धा जर आपण नेटाने उभं राहून सांगितलं निकल जाओ चले जाओ, तर व्हायलाच पाहिजे. नक्कीच. आणखी काही शिवसैनिक आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधणार आहोत. काय वाटतं या संपूर्ण मंत्र्यांच्या कृती संदर्भात? काय सांगाल तुम्ही? काय हे आता भ्रष्टाचार केले आहेत मंत्री लोकांनी, त्यांना घरी बसायला पाहिजे ना. पैसे उधळतात आणि संशयांमध्ये हे करतात, पैशाचा पत्ते खेळतात. म्हणजे ते चालतं का ते तसं? अरे साधारण माणूस काय केला तर पहिला त्याला जेलमध्ये घाल. जनतेनेच तर निवडून दिले ते म्हणतात. अरे जनतेने कुठे निवडून दिलाय? मशीनने निवडून दिलाय त्यांना. जनतेने कुठे निवडून दिलाय? मशीन खटाखट 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 मशीनीवर थेट आक्रोश आहे. हा मग काय
आता बघितले ना तुम्ही, राहुल गांधींनी सारा भांडा फोड केलाय. इलेक्शन कमिशन उत्तर द्यायच्या तर बीजेपी देतात उत्तर. त्यांना काय एवढी मिरची लागलेली आहे? उत्तर कोण द्यायला पाहिजे? पण येणाऱ्या काळामध्ये जर आपण पाहिलं महानगरपालिका निवडणुका लागतात, त्यामध्ये देखील हाच घोळ झाला तर काय? घोळ कसा आता आम्ही हे झाले ना, पब्लिक पण साबित झाले ना का हे घोळ कसा करतात ते लोक. नकली वोटर आसामचे, राजस्थानचे, पंजाबचे इकडे घेऊन येतात आणि इकडे वोटिंग करतात. तुमचं नाव काय? माझा हमीद शेख, शाखा प्रमुख आहे मी 200 चा. तरी मराठी माणसा मागे आपण ठाम उभे आहात. ठाम आहे, एकदम ठाम आहे. पुरा मुस्लिम समाज मराठी माणसासाठी आणि उद्धव साहेबांसाठी पाठी ठाम उभा आहे.